हाय, गुड मॉर्निंग. मजेत आहे ना? एकदम मजेत असायलाच पाहिजे, नाही का? ॲक्चुअली माझा फोन खराब असल्यामुळे मी 7 दिवस झाले व्हिडिओ नव्हता टाकला. तर मला सांगायचं असं झालं आहे, की अ, आपण जर नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या लोकांच्या आजूबाजूला राहत असेल ना, तर आपण दुःखीच राहणार आहात. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो, की त्या व्यक्तीने जसं म्हटलं म्हणून मी दुःखी झाले किंवा जे पण काही असो. तर कसं असतं ना, की ॲक्चुअली तुम्ही अशा लोकांकडून अपेक्षा करता खुश राहण्यासाठी, जे लोकं स्वतः नकारात्मक विचारांनी भरलेले आहेत. ते सर्वजण स्वतःलाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही अशी अपेक्षा नको करा, की तुम्हाला कोणी खुश करेल. ॲक्चुअली स्वतःलाच खुश ठेवायचं असतं. तर सर्वात अगोदर नकारात्मक भरलेल्या विचारांच्या लोकांच्या आजूबाजून राहणं कमी करा. त्यांच्यासोबत बोलणं टाळा. कारण की ते एखादी गोष्ट जे म्हणतात तर दिवस खराब होतो. आणि अपेक्षा करू नका. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माइंडसेट करा. आपलं माइंडसेट चेंज करा आणि आपलं सराउंडिंग सर्कल चेंज करा. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी 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 खुश राहणार. कसं असते ना, एक वातावरण आपल्याला जसं ना गटार जर असल्यावर आपल्याला फुलांचा सुगंध कधीच येणार नाही. म्हणजे अशा लोकांच्या अवतीभोवती तुम्ही राहिला तर कधीच खुश राहू शकणार नाही. म्हणजे एक तर तुम्ही त्याच्याकडून दूर जात नसेल तर तुम्ही ॲक्च्युली आपला माइंडसेट चेंज करून टाका. आणि फुलांसारख्या लोकांजवळ राहाल का, ते नेहमी तुम्हाला सुगंधच देत राहील आणि तुम्ही नेहमी हॅपी आणि खुश राहाल. सराउंडिंग चेंज करा, माइंडसेट चेंज